नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मोदकांच्या सारणासाठी इथे मी 1 वाटी नारळ खवून घेतलेला आहे, पाऊण वाटी गूळ, थोडीशी खसखस, अशी अर्धी वाटी सगळे मिक्स ड्रायफ्रूट्स असे कापून घेतलेले आहेत, थोडीशी वेलची पूड आणि तूप। आपल्याला हे तांदळाच्या पिठाची उकड काढायची आहे, त्याच्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। 1 भांड तांदळाचं पीठ आहे, आपल्याला तेवढंच पाणी लागणार आहे, तूप, थोडंसं मीठ आणि मोदक वळल्यानंतर त्याच्यावर घालण्याकरता केशर। सगळ्यात पहिले आपण सारण तयार करून घेऊ। इथे कढई तापायला ठेवलेली आहे। सारण आपल्या आवडीप्रमाणे करायचं, गुळाचं जर आवडत असलं तर गुळाचं करायचं, नाहीतर ह्या सेम प्रमाणात साखर घेतली तरी चालते, पण गुळाचे मोदक एकदम छान चवदार लागतात। आपण अगोदर ही खसखस भाजून घेऊ। खसखस अगदी थोडीशीच भाजायची, खसखस भाजल्यामुळे तिचं एक विशिष्ट चव असते, अशी कडवटपणा तो कमी होतो, म्हणून खसखस आपण नेहमी मोदकात भाजून घालायची। खसखसीचा आता रंग बदलायला लागला, मी खसखस एका भांड्यात काढून घेते। आता याच कढईत आपण तूप घालू। मोदक करताना आपण जर खोबरं एखाद्या भांड्याने जर मोजून घेणार असेल तर नेहमी खोबऱ्याचं दाबून भरायचं। आपल्याला ह्या खोबऱ्याचं थोडासा ओलसरपणा कमी करायचा आहे, आपण जास्त भाजून नाही घ्यायचं। मोदकाच्या सारणाला जास्त वेळ लागत नाही। आता हे खोबऱ्यातलं जरा ओलसरपणा कमी झालेला आहे। आता यावेळेस मी यातमध्ये हे गूळ घालते आणि ड्रायफ्रुट्स पण घालते। सगळा असा गोळ विरघळला की 1 मिनिट भरच त्याला शिजून द्यायचं। सारण जास्त परतवायचं नाही, जास्त परतलं गेलं की सारण असं कडक होतं, चिवट होतं, त्याच्यामुळे सारण जास्त परतून नाही द्यायचं। आता आपलं सारण बऱ्यापैकी होत आलेलं आहे। आता ही भाजून घेतलेली खसखस घालू, वेलची पूड, सारण असं ओलसर पण नाही राहिलं पाहिजे जास्त, आणि जास्त असं घट्ट पण नाही परतलं गेलं पाहिजे। आता हे आपलं सारण एकदम परफेक्ट परतून झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते। अशा प्रकारे आपले हे सारण तयार झालेलं आहे। आपलं हे सारण असं तयार करून ठेवलं तर फ्रीजमध्ये चांगलं टिकतं 7-8 दिवस, आणि आपल्याला पाहिजे तेव्हा मोदक करायला एकदम सोपं जातं। आता आपण उकड काढून घेऊ। आपण उकड काढणार आहोत, त्यासाठी ते कढई तापायला ठेवलेली आहे। आता पाणी घालते, आपण जेवढं पीठ घेतलं तेवढंच पाणी घालणार आहोत। यातच मीठ घालायचं आणि थोडंसं तूप घातल्यामुळे आपली उकड एकदम मऊसूत होते। उकडीचे मोदक करण्याकरता नवीन तांदूळ घ्यायचा, म्हणजे नवीन तांदळात चिकटपणा जास्त असतो आणि मोदकांसाठी चिकटच असं तांदूळ चांगला, किंवा मग इंद्रायणी घ्यायचा, नाहीतर मग आंबेमोहर तांदूळ घ्यायचा, त्याने मोदक छान होतात। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण याच्यात तांदळाचं पीठ घालू।
पीठ असं सगळं एकदम छान मिक्स केलं की त्याच्यावर अगदी 1-2 मिनिट झाकण ठेवायचं. एक 2 मिनिट झालेले आहेत. आता आपण हे पीठ एका ताटात काढून घेऊ. आता हे थोडंसं गार झालं की पाण्याचा हात लावून चांगलं मळून घेणार आहोत आपण. पीठ असं थोडंसं गार झालेलं आहे, पण बऱ्यापैकी असं ते हाताला भाजतच आहे. त्यासाठी एका वाटीने आपण असं गरम गरम आहे तोपर्यंतच असं मळून घेऊ, म्हणजे एकदम एकसारखं होतं पीठ. आपण भाकरी करताना जसं पीठ मळतो तसं चांगलं हे पीठ मळून घ्यायचं, म्हणजे मोदक वळताना चिरत नाही. आपल्याला गरज असली तर आपण असं थोडासा पाण्याचा हात लावायचा. थोडं थोडं पाण्याचा हात लावून आपण असं चांगलं एकदम मऊसूत पीठ मळून घ्यायचं. असं जास्त घट्ट नाही ठेवायचं, असं एकदम मऊ झालं पाहिजे पीठ आपलं. हे आता चांगलं मोदकांचं हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे. हे बघा, इतकं मऊ मऊ एकदम लोण्यासारखं हे पीठ तयार झालेलं आहे. पीठ चांगलं मळलं की मोदक अजिबात चिरत नाही, मग छान वळता येतात. आता आपण मोदक वळून घेऊया. मोदक करायला घेतले की असं कमी गॅसवर आपण हे स्टीमर तापायला ठेवायचं, पाणी उकळायला ठेवायचं स्टीमरमध्ये. आता आपल्याला या भांड्यात मोदक उकळायला ठेवायचे. आपण त्याला चांगलं तूप लावून घेऊ. आता आपण मोदकासाठी पारी तयार करून घेऊया. पारी हाताने तर होतेच छान, पण ह्या पुरी यंत्रात पारी एकदम झटपट होते. त्यासाठी इथे असा एक छोटासा गोळा घेतला. आपल्याला पाहिजे, आपण लहान मोठा जसा मोदक पाहिजे तसा आपल्याला गोळा घ्यायचा आहे पिठाचा. आणि ह्या असं पॉलिथिन घ्यायचं प्लॅस्टिक, आणि त्या प्लॅस्टिकला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग हा गोळा ठेवायचा. उकडीचा मोदक जर असा थोडासा मोठा असला तर चांगला भरता येतो आणि त्याला कळ्या पण छान पडतात. अशी आपली सगळ्या बाजूनी प्लेन अशी आपली ही पारी तयार झालेली आहे. अशी आपली एकसारखी, कुठं जाड नाही कुठं काही नाही, ही एकदम समान पारी तयार झालेली आहे. आता आपण मोदक भरून घेऊ. सारण भरायच्या अगोदर कढईला थोडंसं पाणी लावून घ्यायचं. मग आपल्याला सारण भरायचं. सारण एकदम व्यवस्थित घालायचं, कारण हे पीठ उकडलेलं असतं, त्याच्यामुळे आतमध्ये सारण मोदकात चांगलं घालायचं. आणि अशा साईडनी आपण कळ्या पाडून घ्यायच्या. असा व्यवस्थित मोदक बंद करून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण हे सर्व मोदक करून घेऊ. अशा पद्धतीने आता आपले हे मोदक तयार करून झालेले आहेत. आता आपण उकडायला ठेवूया. उकडायला ठेवताना अशा केशरच्या काड्या ठेवायच्या. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता साधारणतः 7 ते 8 मिनिट असं मीडियम गॅसवर उकडून द्यायचे मोदक. मोदक उकडायला ठेवून 9 ते 10 मिनिट झालेले आहेत.
आता आपण मोदक उकडले का बघू. मोदकांचा रंग एकदम बदललेला आहे आणि आता मोदक अजिबात हाताला चिटकत नाही, म्हणजे आपले मोदक तयार झालेले आहे. आता मी गॅस बंद करते आणि मोदक काढण्याच्या अगोदर मोदक पूर्ण गार होऊन द्यायचे आणि मग दुसऱ्या भांड्यात ताटात काढून घ्यायचे. मोदक पात्रातून मोदक काढताना व्यवस्थित काळजी घ्यायची. असं सुरीला किंवा आपण ज्या याने काढतो असं मी तूप लावून घेतलेलं आहे, त्यामुळे मोदक अजिबात चिटकत नाही आणि मोदक एकदम चांगला उकडला तरी अजिबात मोदक भांड्याला चिटकत नाही. मोदक तयार करताना उकड जमली की मोदक एकदम छान जमतो आणि म्हणजेच आपला मोदक चिरत नाही किंवा काहीच नाही, एकदम छान फुटत नाही. उकडताना सुद्धा काही वेळेस मोदक फुटतात, त्यामुळे उकडच चांगली काढायची, चांगली शिजून मळून घ्यायची चांगली, म्हणजे आपले हे असे आपले बाप्पांसाठी छान मोदक आपले तयार होतात. आता आपल्या बाप्पासाठी असे हे मोदक आपले तयार झालेले आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.